या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मराठा समाजाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून सामूहिक शपथ घेत यापुढे भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना आम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही मिटलेला नाही। मागे काही दिवसात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं बरेच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। हा विषय सभागृहात गाजला। सभागृहात मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली। दरम्यान आता यामुळे राज्यातील मराठा समाज आणखीन पेटून उठलाय। सोलापूर जिल्ह्यातील उतर तालुका असलेल्या शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील कोंडी या गावात मराठा समाजानं सामूहिक शपथ घेतली आहे। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मिटणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, मानस समाजानं ठरवलं आहे। जय जिजाऊ। आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्र पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही। कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ ही मराठा समाजाला फसवण्याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे, ही आता मराठा समाज शहाणा झालेला आहे, हुशार झालेला आहे। ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही। मराठा समाजाला 50%च्या आतून OBC मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या, जिल्हा परिषद राहू द्या, पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या, लोकसभा राहू द्या, भाजपला मतदान करणार नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।